त्यामध्ये अक्षय शेट्टी हा खेळाडूला तुम्ही पाहिलं असेल, उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली त्याने आपल्या संघासाठी. उत्कृष्ट मोठ्या मोठ्या खेळाडूंना त्याने बाद केलं. जतीन देवारे कुठे असतील त्यांनी कॉमेंट्रीशी संपर्क साधावा. जतीन देवारे. आणि दीपक सोलंकी पहिलं षटक घेऊन येतात आपल्या टीमसाठी. जे जिमच्या कोपऱ्यात उभे खेळाडू असतील त्याने एका साईडला उभे राहावे, जेणेकरून बॉल अडू नये. एका साईडला उभे राहावे. आणि सेमीफायनलचा सामना पाहूया दोन्ही संघामधील कोणता संघ फायनल मध्ये जातोय ते. आणि उत्कृष्ट मारलेला फटका आणि ब्रह्मेशांना काही चेंडू अडवता आला नाही आणि पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारलाय ते प्रथमेश किर्दत यांनी दीपक सोलंकी यांच्या. दुसरा चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला प्रथमेश यांनी, पण चेंडू काही त्यांना कळला नाही आणि हा डॉट चेंडू. आणि 3 चेंडू झालेले आहेत आणि एक पहिलाच चौकार झाला. 3 चेंडूमध्ये 4 धावा झालेल्या आहेत त्या निंजाज यांच्या. किंग मेकर्स उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. दोन्ही संघांना हा सामना अटीतटीचा आहे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. करो या मरो. आणि उत्कृष्ट मारला फटका
अनिकेत कुठे असतील त्यांनी कम्युनिटीशी संपर्क साधावा. अनिकेत कुठे असतील त्यांनी कॉमेंट्रीशी संपर्क साधावा. 3 चेंडू झालेले आहेत, धावा झाल्या तर 9. ह्या षटकातील तिन्ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. 1 धावा समावणार लागेल ते घाग यांना. 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 10. दुसरं षटक मार्गस्थ. 4 चेंडूचा सामना झालेला आहे, धावा झालेल्या आहेत त्या 10. हॅलो, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो राज ग्लॅडिएटर या संघासोबत फायनल खेळ RPL सीझन 2 ची. आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटनी टोलवलाय. पाहू काय होत आहे. आणि एका सेफ हँड मध्ये कॅच. जय देसाई, माफ करा, जय श्रीवास्तव यांच्या सेफ हँड मध्ये कॅच देऊन साहिल पुन्हा श्रीपाद पवेलियन मध्ये जाताना. आणि आता श्रीपाद यांची जागा देण्यासाठी कोण येतो ते पाहूया. कारण त्यांच्याकडे हुकमी एक्का ध्रुवील हा बाकी आहे. आता संघासाठी काय करतोय तो ध्रुवील. कारण त्याने कालपासून ते आजपर्यंतच्या पूर्ण मॅचेसमध्ये बरेच षटकार चौकार मारलेले आहेत आणि त्यामुळे सर्व खेळाडूंना आणि जो आता आपण संघ बघतोय किंग मेकर, त्यामध्ये फिल्डिंग कोच आलेले आहेत ते नितीन सावंत फ्रॉम पनवेल, न्यू बॉम्बे. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली ती जडी यांनी आणि 2 विकेट घेतलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो जडी आपल्या संघासाठी. आणि श्रीपाद यांची जागा घेण्यासाठी आलाय तो ध्रुवील. शेवटचा चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातला विशाल मानगावकर सामना करतील. ध्रुवील राठोड एक लेफ्ट हँड फलंदाज. एक डावखुरी असे फलंदाज ध्रुवील राठोड. लवकरात लवकर सामना चालू करा, आपली विनंती आहे. चांगला असा फटका मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतं तिकडे. मला वाटतं तिकडे टेट आहेत, टेट फिल्डिंग करतायत वाटतं. टेंट यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे 12. 6च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरसावत आहे. एक राज निंजा या संघाची. अजून खूप असे यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये डेप्थ आहे. अजून आदित्य भोसले सुद्धा यायचे आहेत. स्वतः कप्तान त्यांनी आपल्या स्वतः जे आधीच्या मॅचेस मध्ये ओपनिंगला यायचे त्यांनी आता स्वतःची पोझिशन चेंज करून सुरुवातीला प्रथमेश किर्दत आणि श्रीपाद सालेकर ही जोडी ओपनिंगला आली होती निंजाज या संघासाठी. मग श्रीपाद प्रथमेश या दोन्ही ओपनिंग फलंदाजाची विकेट गेल्यानंतर आपण आता पाहत आहोत तेजस घाग आणि ध्रुवील राठोड. 2 षटकांनंतर धावसंख्या 12. आता चेंडूचा ताबा घेतलाय तो जय श्रीवास्तव यांनी. संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेतो तो जय श्रीवास्तव. उत्कृष्ट असा गोलंदाज, तेवढाच ताकदीचा फलंदाजही आहे आणि त्याच्या गोलंदाजीचा सामना करतोय तो घाग, तेजस घाग. चांगला असा ऑफसाईडला चेंडू, परंतु हा अवांतर धाव वाईड चेंडू. 1 धाव राज निंजा यांच्या खात्यात ऍड होत आहे. धावसंख्या झालेली आहे 13. इथे माटले एका वेगळ्याच कॉन्फिडन्स मध्ये. चांगला असा फटका मिड विकेटच्या दिशेने. पाहू हा काय होतोय आणि हा षटकार
चांगला प्रयत्न केला होता विशाल मानगावकर यांनी बॉल अडवण्याचा, परंतु 1-2 इंचांनी बॉल मागे पडल्या कारणाने बाउंड्री लाईनच्या हा षटकार म्हणून अंपायरने घोषित केला. चांगला फटका मारला होता, लो फुल टॉस बॉल होता आणि एक चांगली खेळी दाखवताना आपल्याकडे तेजस घाग आपल्या संघासाठी या बॅटिंग लाईनअप मध्ये जो चेंज झालेला त्याचा फायदा राज निंजा या संघाला दिसताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा ऑफ साइडला बॅटपीसचा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलला, एक धाव घेऊन पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय परंतु तो काय घेण्यात यश त्यांना मिळालं नाही. एक धाव घेऊन स्ट्राईकवर येतील ध्रुवील राठोड. मी विनंती करतो, एक खेळाडू मला दिसतोय किंग मेकरचा मागे, नितीन सावंत, तुमच्या खेळाडूला आयदर या रेलिंगच्या मागे जायला सांगा. आणि त्याच्या बाजूला अजून 2 मला आपल्या मंडळातली 2 मुलं दिसत आहेत. आणि जय यांच्या तिसऱ्या चेंडूचा सामना करेल तर ध्रुवील. पाहूया काय ध्रुवील करतात ते जय यांच्या गोलंदाजीचा कसा समाचार घेतील ते आपण पाहूया. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने, पाहूया काय होतोय. आणि हा षटकार, 2 षटकार या ओव्हर मध्ये आपण जय श्रीवास्तव यांच्या ओव्हर मध्ये पाहत आहोत. दोन्ही षटकार, एक षटकार तर बनवून मारला होता तेजस घाग यांनी, एक लो फुल टॉस होता मिड विकेटच्या दिशेने, त्यांनी चांगलाच फटका मारला परंतु हा बॉल त्याच्या पट्ट्यात मिळाला ध्रुवील राठोड यांच्या. ध्रुवील प्लीज गेम स्टार्ट, आपण को फाइनल खेलना है 6 ओव्हर का. चला पुढचा चेंडू घेऊन जय. पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या टोलवलाय. हर्षद फिल्डिंग करतायत, चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईनला. बॉल थ्रो करण्यात आलेला, त्या थ्रो मध्ये 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. असं महागडं असं षटक. बॉल 4 बॉल 4 चेंडू, महागडं असं षटक जय श्रीवास्तव यांच्याकडनं आपल्याला दिसतंय. आणि त्याचा फायदा उचलताना निंजासचे दोन्ही बॅट्समन पुन्हा ध्रुवील सामना करतील जय यांचा. चांगला यॉर्कर असा चेंडू. व्हॉट अ कमबॅक बाय जय श्रीवास्तव. अजून एक चेंडू शिल्लक, पाहू या चेंडूवर काही वेगळं करता येतंय का निंजा या बॅट्समनला, की जय अजून एक निर्धाव किंवा विकेट घेऊ शकतात या शेवटच्या चेंडूवर. अजूनपर्यंत महागडं असं षटक जय यांच्याकडनं दिसतंय आपल्याला. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू, परंतु चेंडू खोदून काढून कव्हरच्या दिशेने टोलवला. आणि आपले कुमार माटले इकडे 100 मीटरची रेस करताना बॉल गेला पण तो काही त्यांनी प्रॉपर दिला नाही बॅट्समनच्या हातात. शेवटी बॉल तो खालीच पडला. धाव संख्या झालेली आहे 3 षटकांनंतर 29. एक 9.5ची सरासरी इथे निंजा या संघाची. आणि आता जो गोलंदाज आलाय तो ब्रह्मेश. नक्कीच परत याच्या अगोदरचा जो सामना झाला होता किंग मेकर विरुद्ध रेड ईगल्स, त्याच्यामध्ये जरी मॅन ऑफ द मॅच हे दीपक सोलंकी याला मिळालं आहे, परंतु आपल्या ब्रह्मेश यांनी सुद्धा एक मोलाची कामगिरी, 2 षटकार जे त्यांनी ठोकले चेस करताना ते खूप महत्त्वाचे होते, ज्याच्यामुळे त्यांचा रिक्वायर्ड रन रेट हा 6च्या खाली आला होता नाही. म्हणून एका इझी किंवा सोप्या पद्धतीने किंग मेकरने तो सामना जिंकला आणि त्याने पुढच्या सामन्यासाठी आपलं नाव नोंदवलं. हा सेमीफायनलचा सामना. या सामन्यामध्ये जो कोणताही संघ जिंकेल तो RPL सीझन 2च्या टुर्नामेंटमध्ये फायनल खेळ राज ग्लॅडिएटर या संघासोबत. 3 overs 29 रन्स. 3 षटकं संपलेले आहेत, 29 धावा झालेल्या आहेत. आणि दीपक सोलंकी गोलंदाजीसाठी आलेत संघासाठी 4थं वैयक्तिक 2रं षटक घेऊन. आणि त्याचा सामना करतील ते ध्रुवील. यस, आपल्या RPL सीझन 2 साठी ज्यांची स्पॉन्सरशिप आपल्याला लाभली त्यांमध्ये ऋग्वेद प्रवीण डगे, मेघ धनुष मेडिकल, दीनानाथ जोशी, श्री शैलेश सोळंकी, PN अकॅडमी, देवेंद्र परमार, भगवान रेडकर, अजित गौड,
युवराज झाला. पुन्हा एकदा शॉट मिड विकेटच्या दिशेने पाहूया काय होतोय. आणि हा पुन्हा एक षटकार. परत युवराज झाला. श्री विलास राऊत आणि श्री प्रसाद खानविलकर या सर्वांनी मंडळाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे हार्दिक आणि मनपूर्वक आभार. पहिल्या चेंडूवर षटकार मिळालेला आहे. इथे एक चेंडू नंतर धावसंख्या पुढे सरसावते आहे ती 35 धावांवर 35 रन्स. चांगला असा फटका मारला होता. रेंज मध्ये आला की हा खेळाडू मिड विकेट आणि मिड ऑनला फटकार मारतो म्हणजे मारतोच. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि फील्ड करतील विशाल मानगावकर. अजून एक किंग मेकर मधले सेफ हँड ज्यांना आपण म्हणतो असे विशाल मानगावकर. चांगला कमबॅक हा आपल्याला दीपक सोलंकी याच्याकडनं दिसतोय. एका डावखुऱ्या फलंदाजाला डावखुरा गोलंदाज हा नेहमी आवडतो बॅटिंग करायला, परंतु पहिल्या बॉलवर जो षटकार पडला त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक ब्लॉक होल मध्ये बॉल टाकला. तिसरा चेंडू घेऊन दीपक. आणि दीपक सोलंकी यांच्या चेंडूचा सामना करेल तो घाग तेजस घाग. पाहूया चेंडूचा समाचार कसा घेतो ते. स्लोअर वन चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण तेवढा चांगला थ्रो, परंतु बॉल फेकण्यामध्ये मला वाटतं थोडा वेळ गेला. जर बॉल पिक करून लगेच फेकला असता थ्रो केला असता तर नक्कीच ही धावचित एक मोठा खेळाडू बाद करण्यामध्ये किंग मेकर या संघाला यश मिळालं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं आहे कव्हर्सच्या खेळाडू करून. धाव संख्या पुढे सरसावत 37. 3 बॉल 3 चेंडू अजून शेष आहेत या षटकातले. अजून 3 चेंडू बाकी. पाहूया 3 चेंडूंवर कसला मारा करतो दीपक सोलंकी. ऑफ साइड ते ऑफ स्टंप आणि अंपायर दोन्ही हात आपले वर करून वाईटचा इशारा देत आहेत. अजून एक अवांतर धाव राज निंजा या संघासाठी आणि धावसंख्या सरसावते 38. चांगला स्कोर आहे. अजून तिसरं षटक संपलेलं नाही आणि ऑलरेडी ही 10च्या वरची सरासरी. पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू आणि पुन्हा अवांतर धाव. मला वाटतं लेफ्टी, जसं मी म्हटलं की लेफ्टी बॅटर्सला लेफ्टी बॉलर बॉलिंग टाकत असेल तर एक ऍडव्हान्टेज मिळतो आणि दीपक सोलंकीवर थोडं बर्डन असेल, थोडा दबाव असेल, कारण की ऑलरेडी एक सिक्सर किंवा एक षटकार त्याने ध्रुवीलकडनं घेतलेला आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा मिडविकेटच्या शेट टोलवला. फिल्डर बॉलच्या खाली येतोय परंतु तो काही जज झालेला नाही आणि 2 धाव घेण्यात यश. तिसरा धावेसाठी नकार कळवण्यात आला ध्रुवील यांच्याकडनं. हा एक खूप चांगला चान्स म्हणूया आपण, एक संधी होती किंग मेकर या संघाकडे की इनफॉर्म बॅट्समन जो आहे ध्रुवील निंजास साठी त्याची विकेट घेण्याची. आणि हा त्रिफळाचेत एक चांगला कमबॅक ज्याला आपण म्हणतो दीपक सोलंकी यांनी केलेला आहे आणि खूप अशी एक रोमांचक मॅच आपल्याला दिसते इकडे, कारण की दोन्ही संघ एक स्ट्रगल करून पॉइंट घेऊन या सामन्यापर्यंत पोहोचलेले आहेत, या नॉकआउट स्टेज पर्यंत पोहोचलेले आहेत आणि एकूण एक बॉलचं महत्व या दोन्ही संघांना माहिती आहे, एकूण एक फलंदाजाचं महत्व माहिती आहे आणि एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये दीपक सोलंकी यांना यश मिळालेलं आहे. नक्कीच या विकेटमुळे जे किंग मेकर संघाचं मनोबल ढासळलं होतं ते नक्कीच उंचावेल आणि पुन्हा ते कमबॅक करतील अशी आशा आहे. आणि स्कोर 1 चेंडू बाकी आहे या ओव्हरचा आणि स्कोर झालेला आहे 41. 41 धावा झालेल्या आहेत आणि शेवटच्या चेंडूचा सामना करेल तो आदित्य भोसले. संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतो तो दीपक सोलंकी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्याने नजराणा पेश केला आणि हा ध्रुवीलला चेंडू काही कळू शकला नाही. शेवटच्या चेंडूचा सामना करतोय तो आदित्य भोसले.
नक्कीच एक मोठी विकेट घेण्यात दीपक सोलंकी यांना यश आलेलं आहे आणि आता स्वतः कर्णधार स्ट्राईक वर आलेले आहेत. चांगला असा समजदारीने खेळलेला शॉट कव्हर्सच्या दिशेने सर्कल मध्ये एक धाव घेऊन पूर्ण आणि धाव संख्या 3 षटकांनंतर धाव संख्या झालेली आहे 4 षटकांनंतर माफ करा 42 11ची 10.5ची अशी एक सरासरी घेऊन निंजा हा संघ चालला आहे. अजून पुढच्या 2 षटकांमध्ये 20 किंवा 25 रन घेण्यात जर त्यांना यश मिळालं तर नक्कीच एक या टुर्नामेंट मधली सर्वात मोठी धाव संख्या हे उभे करतील आणि किंग मेकर या संघाला आमंत्रित करतील की 6 षटकांमध्ये तुम्ही एवढी धाव संख्या करा. आणि नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा एक चांगले बॉलर्स आहेत. स्वतः प्रथमेश किर्दते या संघाचे संघमालक आहेत. ते स्वतः 2 ओव्हर टाकतात. ध्रुवील राठोड जो आपला डावखुरा गोलंदाज आहे. त्याच्यानंतर स्वतः आपले कर्णधार निंजा या संघाचे अनिकेत भोसले हे सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. आतापर्यंत तरी निंजा हा संघ खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय. 4 षटकांमध्ये 42 धावा यांनी कुटलेल्या आहेत. अंपायर्स लवकरात लवकर सामना चालू करा. याच्या पुढे एक इनिंग खेळवायची आणि पुढे एक फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. तर नक्कीच त्याच्या पुढे एक 5 मिनिटाचा ब्रेक सुद्धा द्यायचा आहे कारण की या दोघांपैकी एक संघ पुढे जाईल. हर्षद चांगला चेंडू स्लोवर वर मारण्याचा प्रयत्न होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आणि एक धाव घेण्यात यश. निंजा या संघाला धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या झालेली आहे 43. पहिल्या चेंडूवर एक लांब फटका मारण्याचा प्रयत्न होता आदित्य भोसले यांचा. चांगला ब्लॉक लेनचा चेंडू हर्षद याने शांत ठेवलेलं आहे आतापर्यंत आदित्य भोसले आणि जो इनफॉर्म बॅट्समन किंवा जो ऑलरेडी सेट झालेला बॅट्समन आहे अमित तेजस घाग याला. आदित्य भोसले हे जे या संघाचे कर्णधार आहेत त्यांच्याकडे एक सुवर्ण संधी आलेली आहे की आपल्या टीमला एका मोठ्या स्कोअर पर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे. त्यांनी जी त्यांची बॅटिंग लाईनअप स्वतः त्यांनी ओपनिंगची पोझिशन सोडून जे 3rd डाऊनला आलेले आहेत पाहू याचा ते उपयोग करतायत का. पुन्हा एकदा गुड लेनचा बॉल होता परंतु मला वाटतं हा कटर बॉल होता. मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने आणि तेजस घाग याचा काही बॅटचा बॉलशी संबंध झालेला नाही. मला वाटतं ते बॅट चेंज करतायत. पाहू बॅट चेंज करून काही मदत मिळते का तेजस घाग यांना हर्षद समोर. आतापर्यंत तरी दोन्हीही बॅट्समन हर्षद समोर एकदम निरुत्तर आहेत. पुन्हा एकदा स्लोअर वर चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये कॅच होती. 1-2 महत्वाच्या कॅचेस इथे सोडलेल्या होत्या. पहिली कॅच होती ध्रुवील राठोडची आणि दुसरी कॅच एका मोठा खेळाडू आहे तेजस घाग. पाहू हा आता याला एक जीवदान किंग मेकर या संघाने दिलेला आहे. या कॅच साठी माटलेही येऊ शकत होता. या कॅच साठी स्वतः बॉलरही येऊ शकत होता. एवढा वेळ होता. बॉल बराच वेळ हवेत होता. एक चांगला फटका मारला होता परंतु जर माटलेने ही कॅच घेतली असती तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव नोंदवण्यात आलं असतं. आणि इकडे जेवढे स्टेजवर बसले सगळ्यांकडनं 1001चं पारितोषिक मिळालं असतं. कव्हर्सच्या दिशेने शॉट मारलाय. पाहू जय बॉलच्या मागे आणि ही उत्कृष्ट फिल्डिंग. 2 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत आणि तिसरी धाव या थ्रो मध्ये चांगली एक चोरटी धाव ज्याला आपण म्हणतो ती तेजस घाग आणि आदित्य भोसले यांनी घेतलेली आहे. नक्कीच इथे षटक संपलेला आहे. षटक झाल्यानंतर 5 ओव्हर नंतर धाव संख्या 48.
फक्त 6 रन इथे हर्षदने इथे दिलेले आहेत. एक पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकात फक्त 6 धावा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. आणि ध्रुवील डगआउट मधनं कुठला एक मेसेज घेऊन दोन्ही फलंदाजांसाठी. नक्कीच हा मेसेज प्रथमेश किर्दत यांच्याकडनं आलेला असावा की मॅक्झिमम 15 ते 20 धावा या शेवटच्या षटकात आपल्याला कुटायच्या आहेत, जेणेकरून एक चांगला असा अवाढव्य स्कोर आपण किंगमेकर या संघासमोर करू शकतो. जर आपण या किंगमेकर संघाची सरासरी पाहिली सेकंड बॅटिंगची, तर त्यांनी 2दा 55 पेक्षा वरचा टार्गेट चेस केलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी बॅटिंग केली आहे तेव्हा 60 पेक्षा वर त्यांनी आव्हान दिलेलं आहे समोरच्या संघाला. शेवटचा षटक घेऊन ब्रह्मेश. आखूड टप्प्याचा चेंडू, पण चेंडू मध्ये वेग एवढा होता की बॅटची कडा घेऊन चेंडू गेला आहे डी झोन मध्ये. एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू ब्रह्मेश. आता नक्कीच या बॉलला जर षटकार आला तर 1001 रुपयाचं पारितोषिक, 100 रुपयाचं पारितोषिक मिथिल आंगडे यांच्याकडनं. ब्लॉक लेनचा चेंडू पाहू काय होतंय. आणि हा गडी बाद. द मॅन फ्रॉम पनवेल नितीन सावंत, ग्रामीण क्रिकेट मधला एक सितारा, जो सर्कल ग्राउंड मध्ये जो खेळतो, एक चपळाई तरी दाखवली आहे. नितीन सावंत यांना 501 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेलं आहे उदय श्रीवास्तव यांच्याकडनं. त्यांनी तो डीडी मिळेल 501चा तो डीडी बँकेत जमा करावा. ग्रामीण खेळाडू जो स्पेशल आपल्या आरपीएल साठी आपण बोलवला आहे पनवेल मधनं, ज्याने सुप्रीमो असू द्या, आमदार चषक असू द्या, यूई मध्ये झालेले आता 10 PL असू द्या, या सगळ्या सामन्यांमध्ये ज्याने आपली उपस्थिती नोंदवलेली असे नितीन सावंत, त्यांच्याकडनं एक खेळाडू. आणि तो महत्वाचा खेळाडू. बघा, तुम्ही बॉलिंग करू नका, बॅटिंग करू नका, पण फिल्डिंग मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या टीमला एक मोलाची कामगिरी करून दाखवता. आणि ती कामगिरी नितीन सावंत याने केलेली आहे. एक मोठा खेळाडू तेजस घाग याने परत डगआउट मध्ये परतवलेला आहे. पुढचा खेळाडू आहे रितेश काजारे. हे आपल्या राज प्रीमियर लीग मध्ये जे आपले सोशल मीडिया हँडलर आहेत, हे आपले रितेश काजारे. डायरेक्ट चेंडू मिड विकेटच्या दिशेने फ्लिक केला. फिल्डिंग करायला येत आहेत माटले. भरत, मला एक तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हापासनं कुमार माटले हे किंगमेकर संघामध्ये आले तेव्हापासून एक वेगळाच उत्साह, एक वेगळाच कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आलेला आहे. आणि ते नेहमी राजवीरचे जे आपले संघ मालक आहेत शशांक चौकेदार यांना डिवचतायत. चांगला चेंडू, हा सुद्धा ब्लॉक हिलचा चेंडू होता. पाहू 1 धाव होते की 2 धाव होत आहेत. 2 धावेचा प्रयत्न आणि धावचेत. जास्तीत जास्त स्ट्राईक आदित्य आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. एक कॉन्फिडन्स बुस्टअप आदित्यला हवाय. आदित्यला माहिती आहे की आपल्या संघाची धावसंख्या एका चांगल्या पोझिशनला आलेली आहे. एक आपण चांगली फाईट देऊ शकतो या धावसंख्येवर समोरच्या संघाला. परंतु किंग मेकर हा संघ सुद्धा नावाप्रमाणेच किंग आहे, राजा संघ आहे, ज्याने मॅक्झिमम या पूर्ण 2 दिवसाच्या सत्रामध्ये ज्याने मॅक्झिमम चेस केलेला संघ आहे हा, ज्याने मॅक्झिमम चेस केला आहे. 200 रुपयाचं पारितोषिक. जर या बॉलवर आदित्य भोसले याने जर षटकार मारला तर मिथिल आंगडे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक घोषित झालेलं आहे. नक्कीच या बॉलला ते प्रयत्न करतील षटकारासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा षटकार आउट ऑफ द पार्क. डायरेक्ट शाळेमध्ये हा बॉल गेलेला आहे. एक लांब लचक षटकार. या मॅच नंतर आदित्य आपण मिथिल आंगणेला कॉल करावा किंवा आपला जीपे नंबर द्यावा किंवा कॅश मध्ये घ्यावं. आणि हा शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 57. एक चांगला असा स्कोर. जर या चेंडूवर षटकार पडेल तर एक 63 धावा
येतील, परंतु सध्या पुरता तरी एक शेवटचा हा इफ आणि बट्स चा खेळ आपल्याला खेळायचा नाही. शेवटचा चेंडू अजून टाकायचा आहे. सध्या पुरता धावसंख्या आहे 57. चेंडू परत आलेला आहे. पुन्हा एकदा आदित्य बॉल चेक करतील. येस, एक महत्वाची कामगिरी करताना आदित्य भोसले, एक षटकार त्यांनी ठोकावला आहे. तो सुद्धा एका चांगल्या बॉलरला ठोकावला आहे. आणि आदित्य बॅटिंग मार्कवर. पाहू या शेवटच्या चेंडूवर काय होतंय. खोदून काढलाय, पाहू काय होतंय. आणि हा षटकार, एक उत्कृष्ट षटकार. आणि हा नो बॉल, नो बॉल सुद्धा मिळालेला आहे. या नो बॉलवर षटकार मारून 7 रन त्याने अर्जित केलेले आहेत. ब्लॉक होल मधला बॉल होता आणि एक चांगला फटका त्याने आदित्यने मारलेला आहे. एक हेलिकॉप्टर शॉट आपण पाहत होतो, तसा हेलिकॉप्टर शॉट आपल्याला इथे दिसतोय. यस, पंचांशी वाद घालू नये कृपया. पंचांशी, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. ब्रह्मेश 64 धावा झालेल्या आहेत. एक चांगला असा स्कोर निंजा या संघाचा. आणि हा फ्री हिट आहे, शेवटचा चेंडू फ्री हिट. हा फ्री हिट जरी नसता तरीही हा या इनिंगचा शेवटचा चेंडू असला तरी तो फ्री हिटच आपण घोषित करतो. पुन्हा एकदा सेम बॉल आणि मिड विकेटच्या दिशेने बॉल मारलाय. जेडी येत आहेत बॉलवर. एक धाव घेऊन पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यात यश. थ्रो चुकीच्या एंडला झाला असं मला वाटतंय. आणि पाहू काय होत आहे. आणि हा गडी बाद. 2 धावा घेण्यात यश आलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 65 आणि 66 धावांचं आव्हान किंग मेकर या संघाला. ओके सॉरी, 66 झालेत. 67 चुविन.
11 धावा प्रत्येक षटकाला लागणार आहेत. 67 टू विन आहेत. 11 धावा प्रत्येक षटकामागे म्हणजे 66 धावा. या 11 धावांच्या गतीने त्यांना 6 षटकांपर्यंत न्यायच्या आहेत आणि त्यातनंही एखाद्या षटकामध्ये षटकार किंवा चौकार लागले तर हे इक्वेशन सोपं होऊ शकतंय. आदित्य यष्टीरक्षक संघाचा कप्तान क्षेत्ररक्षण सजवताना. यस, बॉलिंग मार्कवर आहे श्रीपाद सालेकर. पॉवर प्ले एक्सपर्ट श्रीपाद सालेकर. आणि पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद. सगळ्या 5 सामन्यांमध्ये त्याची ॲव्हरेज असेल 7 ते 8 धावांची आणि त्याचा एक रेकॉर्ड सुद्धा आहे की प्रत्येक पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या तो मिनिमम एक विकेट तरी घेतोच आणि महत्वाची विकेट घेतो. पुढचा खेळाडू जतीन. हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने हा चेंडू टोलावला आणि एक धाव घेऊन राज किंग मेकर या संघाचा अकाउंट ओपन झालेला आहे. 1 रन 1 गडी बाद. चेंडू झालेले आहेत 2. आता जडीवर संपूर्ण जबाबदारी असेल या पूर्ण मॅचची. एक चांगला स्ट्रोक प्लेअर ज्याला आपण म्हणतो तो जडी. पाहू आपल्या संघासाठी काय करतोय. फाईन लेगच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता कारण की शॉर्ट पिचचा चेंडू होता परंतु बॅटच्या आतली कडा घेऊन बॅट बॉल एक्स्ट्रा फाईन लेग मध्ये आणि 1 धाव पूर्ण. चारकोपचा राजा पुरस्कृत राज प्रीमियर लीग पर्व 2 अंतिम क्षणाकडे आपण सुरू आहोत. हा सामना सेमीफायनल्स यामधून जो जिंकणारा संघ आहे तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. YouTube वर लाईव्ह प्रक्षेपण. हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने टोलला चेंडू. 1 धाव घेऊन पूर्ण सर्कल मध्ये चेंडू फील्ड करतोय रितेश काजारे आणि स्वतः चेंडू घेऊन बॉलर एंड पर्यंत बॉलरला देतोय कारण की थ्रो केला आणि त्याच्यामध्ये जर ओव्हर थ्रो झाला कोणाकडनं मिसफील्ड झाली तर 1 एक्स्ट्रा धाव येऊ शकते याचा विचार करून पहा म्हणजे किती बांधलेला आहे या टीमला प्रथमेश किर्दत आणि आदित्य भोसले यांनी की आपल्याला 1 सुद्धा एक्स्ट्रा धाव द्यायची नाहीये. 4 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. मला वाटतं तिकडे मंगेश कुर्लेकर फिल्डिंग करतायत ज्याने जय यांचा झेल टिपला. एक चांगला असा फिल्डर तो. आता सुद्धा टीम साठी त्याने सर्कल मध्ये एक चांगला फटका मारला होता जडी याने विशाल परंतु तो फटका त्याने सर्कल मध्ये अडवून 1च धाव घेण्यात त्यांना रिस्ट्रिक्ट केला आहे. किंग मेकर या संघाला एक संथ गतीची सुरुवात आपल्याला दिसते. किंग मेकर या संघाची 67 धावांचं एक मोठं पर्वत त्यांना गाठायचा आहे. कव्हरच्या दिशेने आत टोलवलाय चेंडू हवेत. पवा झेल होते का? झेल पहिल्याच
षटकामध्ये 2 गडी बाद. थोडी बिकट परिस्थिती इथे किंगमेकर या संघाची. 2 धक्के किंगमेकर संघाला बसलेले आहेत. आणि आता पाहूया, आता मला वाटतं खरोखर येस बाचक्या नक्कीच संघाची धुरा सांभाळण्यासाठी बाचक्या मैदानात उतरलेला आहे. आणि 46 इयर्स ज्या माणसाचा आहे आणि जो नॉन स्टॉप क्रिकेट खेळतोय या भर उन्हात सलग 2 दिवस आणि नॉट आउट राहून पुन्हा आपल्या डगआउट मध्ये जातोय, असं बाचक्या सर्वांना मी विनंती करेन की जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करावं. या संपूर्ण RPL मध्ये सगळ्यात ज्येष्ठ खेळाडू अबाव 46 इयर्स दीपक सोलंकी उर्फ बाचक्या. नक्कीच. आणि RPL या आपल्या राज प्रीमियर लीग सीझन 2 साठी ज्यांची स्पॉन्सरशिप किंवा ज्यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे असे कल्पेश शेलार, अतुल कदम, कल्पेश शेलार आणि अतुल कदम यांच्या मार्फत आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी एक 32 इंच कलर टीव्ही LED कलर टीव्ही देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे युवराज झाला यांनी सुद्धा आपल्या मंडळाला सहकार्य केलं आहे. तसेच आपले SL सुप्रीमो म्हणजे सुप्रीमो लीगल ही जी टीम आहे यांच्याकडनं सुद्धा आपल्याला योगदान त्यांनी आपल्या या टुर्नामेंटसाठी त्यांनी सुद्धा दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी ऋग्वेद ढगे यांच्याकडनं आपल्याला दिसतंय. मॅन ऑफ द सिरीज नाही बेस्ट बॉलर साठी कैलासवासी दीनानाथ जोशी यांच्याकडनं आपल्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि पाहू हा डिसिजन काय होतो. आणि नॉट आउट. एक अपील होती चांगली, परंतु मला असं वाटतंय की बाचक्या हे आधीच आपल्या क्रीज मध्ये आले होते. थोडीशी खिलाडू वृत्ती दाखवायला पाहिजे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. या स्कोर 5 धावा 5. DRS नाहीये आपल्याकडे. आदित्य आपल्याकडे DRS नाहीये. पर्व तिसरं जेव्हा सुरू होईल ना तेव्हा DRS असेल. आदित्य लक्षात घे, लाईव्ह स्क्रीन वरती असेल तेव्हा DRS असेल. पर्व तिसरं मध्ये DRS असणार आपल्याला. नक्कीच एक चांगली संकल्पना इथे आपण आम्हाला याची आयडिया दिली. नक्कीच पुढच्या वर्षी आपण एक स्क्रीनच लावायची आहे आणि आपण प्रयत्न करू या गोष्टीसाठी, जेणेकरून असे जे थोडीफार भांडण. आदित्यची काही चुकी नाहीये, कारण आदित्य बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळायला जातो, तिथे त्या ठिकाणी DRS असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तो DRS मागत असतो. नक्कीच मोठा खेळाडू आहे आदित्य. एक प्रोफेशनल लेवलचा क्रिकेट तोही सुद्धा खेळलेला आहे. मला हा पण प्रश्न आहे की DRS चा फुल फॉर्म आदित्यला माहिती आहे का? फक्त DRS पाहिजे. चला वेल, पण आता इथे क्रीडा रसिकांना मला सांगायला आवडेल की हे जे 5 संघ खेळले गेले त्या 5 संघांनी आपली क्षमता दाखवलेली होती आणि 5 संघामधील प्रत्येक खेळाडू म्हणत होता की आम्ही हा चषक जिंकणार. पण त्यांच्या नंतरचं त्यांचं वाक्य होतं ते अत्यंत महत्वाचं होतं की आम्ही जरी हा चषक जिंकला तरी तो चषक राजमित्र मंडळाकडे अर्थात RSC रस्ता क्रमांक 13 कडे येणार आहे. ही जी खिलाडू वृत्ती आहे ही खिलाडी वृत्ती या 5 संघांकडे होती आणि त्या 5 संघांच्या कप्तानाचं आणि आयकॉन प्लेयर्सला मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन की ही जी संपूर्ण कालच्या आणि आजच्या सामन्यांमध्ये खिलाडू वृत्ती दाखवलेली आहे त्याबद्दल मी खरोखर या सर्व संघ कप्तानांचं मी अभिनंदन करतोय. येस, नक्कीच अशा सामन्यांमध्ये किंवा अशा टुर्नामेंटमध्ये आपल्याला कळतं की आपल्या RSC 13 मध्ये राजमित्र मंडळामध्ये जे नवीन खेळाडू जे आपण पाहतो दरवर्षी ते असेच वर येतात आणि पुढच्या ऑप्शनमध्ये येणाऱ्या पर्वामध्ये त्यांना आपण जास्तीत जास्त प्राइस त्यांची बोलली जाते आणि एक वेगळा कॉन्फिडन्स सुद्धा त्या खेळाडूंमध्ये येतो की आम्हाला सुद्धा एक मोठी प्राइस लावून समोरच्या संघ मालकांनी विकत घेतलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत प्रथमेश. चांगला कार्पेट असा शॉट लॉंग ऑफच्या ज्याने स्वतः ध्रुवील येत आहेत लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला फील्ड करायला आणि चांगली कामगिरी करताना इथे दिसत आहेत असे आपले निंजासचे संघ मालक प्रथमेश किर्दत, ज्याने पूर्ण संघाचा दारोमदार हा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि स्वतः हे
आपल्या बंगला एंड कडून बॉलिंग करतायत. आता त्यांना ते सामना करतील बाचक्या. चांगला असा फटका मिड विकेटच्या दिशेने टोलवलाय. पाहू हा झेल होतो का. पुन्हा एकदा मंगेश कुर्लेकर याचा एक उत्कृष्ट झेल. पॅव्हेलियन कडे 3 झटके या 2 षटकांमध्ये लागलेले आहेत आणि खरोखर प्रथमेश मध्ये जो कॉन्फिडन्स आहे, त्याच्या टीम मध्ये जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स खरोखर वाखाणण्याजोगा आहे आणि त्याला साथ मंगेशची लाभलेली आहे. मंगेशने 2 झेल अत्यंत महत्वाचे खेळाडू झेल बाद केलेले आहेत. येस, नक्कीच. आणि बॉल 4 बॉल 26 चेंडूंमध्ये 60 धावांचं आव्हान आहे. पाहू आता हे दोन्ही जे बॅट्समन आहेत ते एक बिग हिटर बॅट्समन आहेत. ते याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा ब्रह्मेशनी 2 षटकार टाकून थोडं आव्हान सोपं केलं होतं. पाहू आता काय करतोय. चांगला असा चेंडू मारला आहे, गॅप मध्ये चेंडू जातोय आणि 2 धाव घेण्यात यश. एक नक्कीच थोडा एका डिफिकल्ट किंवा आपण म्हणतो अडचणीमध्ये सापडलाय किंग मेकर संघ. परंतु क्रिकेट जसं आपण म्हणतो की प्रत्येक बॉलला समीकरण बदलतात, प्रत्येक बॉलला गेम चेंज होतात. म्हणून जोपर्यंत 6 षटकाचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत विनर डिसाइड होत नाही. इथे पत्तूचं सुद्धा आपल्याला कौतुक करावं लागेल. तो सुद्धा एक 40+ खेळाडू आहे. तोही सकाळपासून 40+ नाही आहे ना. 50 किती आहे. 39 म्हणजे पुढच्या 3ऱ्या पर्वाला तो 40 मध्ये जाणार. चांगला असा चेंडू यॉर्कर लेनचा आणि जिकडे आपण म्हटलं हा 40+ आहे आणि याने स्वतः आम्हाला करेक्ट केलं की मी 40+ नाहीये, पण आता 40+ दिसतोय तो. पण आता थोडं वेगळं आम्हाला चित्र दिसतंय. याचा आधार कार्ड एकदा आम्हाला चेक करावं लागेल. आणि ओव्हर इकडे संपलेले. चांगलं षटक टाकून प्रथमेश यांनी आपल्या संघासाठी कामगिरी केलेली आहे. 2 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे 10. अजून जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 57 धावा. कठीण असं आव्हान जरी आपण म्हणत असलो, परंतु जसं मी कालही कॉमेंट्रीमध्ये सांगितलं की संध्याकाळच्या सत्रामध्ये वारं हे राईटीच्या दिशेने फिरतं. म्हणजे वारं हे आपल्या दयानंद शाळेपासनं एकविरा शाळेकडे वाहत असतं, जेणेकरून हा फायदा राईटी या बॅट्समनला भेटतो. तर पाहू याचा फायदा किंग मेकरचे दोन्ही फलंदाज उचलतात का. क्रिकेटमध्ये जर तर अत्यंत महत्वाचं असतं आणि जर या षटकामध्ये 3 षटकार लागले किंवा जर या षटकामध्ये 6च्या 6 चेंडूवरती चौकार आणि षटकाराची जर आताचबाजी झाली तर सामना फिरू शकतो. कमिटी मेंबर संदेश बांदेकर याला विनंती करेन की त्याने स्टेजवर यावं. संदेश बांदेकर, संदेश प्लीज. यस, 3रं षटक घेऊन येत आहेत डावखुरे गोलंदाज ध्रुवील राठोड. मी ग्लॅडिएटर संघाला विनंती करेन की त्यांनी आपले सगळे खेळाडू एकत्र करावेत. एक 5 ते 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर आपण सामना सुरू करणार. चांगला असा फटका मिड विकेटच्या दिशेने. स्वतः सोहम येत आहेत आणि चांगली अशी फिल्डिंग. बघा, मी हेच म्हणत होतो की जे चपळ खेळाडू आहेत त्यांची फिल्डिंग बघा, त्यांची धावण्याची पद्धत बघा. एक ॲज अ प्लेयर, एक ॲज अ स्पोर्ट्समन ते शोभतायत या निंजाज या संघातले सर्व खेळाडू. धावसंख्या 11.
आणि हा आउट. यष्टीचित. गुड स्टंपिंग. त्यांनी कोणतीही चूक केलेली नाहीये. आदित्य आता DRS हवाय. एक चांगली किपिंग आपल्याला आदित्यकडनं भेटते आणि ते ॲग्रेशन त्याच्याकडनं आपल्याला बघायला मिळालं की याच्या अगोदर त्यांनी 2 अपील केल्या, परंतु त्या दोन्ही अपील आपल्या अंपायर्सने खारिज केल्या. त्याला नकारात्मक त्याला आपण उत्तर मिळालं. पण या तिसऱ्या वेळी तो कॉन्फिडंट होता की नाही हा आउट आहे आणि त्याला दाद देताना आपले लेग अंपायर परी आणि हा नक्कीच आउट होता. आणि तेच ॲग्रेशन आदित्य यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच त्याला आदित्यची टीम म्हणजे निंजाज ही टीम सुद्धा कालच्या दिवसामध्ये 3 पैकी 3 सामने जिंकून हे आले होते आणि तेच म्हणत होते की आपण सगळे सामने जिंकले आहोत तरी सुद्धा फायनल मध्ये खेळण्यासाठी त्यांना एक एक्स्ट्रा सामना खेळावा लागतोय. एक चांगल्या क्वालिटीची टीम आहे. चलो एक डावखुरा फलंदाज आता क्रीजवर आपण पाहत आहोत. हर्षद साळुंखे. नक्कीच एक चांगलं समरी एक ऑब्झर्वेशन आपल्याला इथे मिळालेलं आहे. नो बॉल. यस थँक्यू. चला एक पुढचा बॉल हा फ्री हिटचा बॉल असेल तर नक्कीच इथे आपण पाहत आहोत हा फ्री हिटचा चेंडू. पाहू हर्षद या चेंडूचा फायदा उचलतायत का. फायदा उचलता आलेला नाही. शॉर्ट पीस असा चेंडू होता. तर एक मी तेच गोष्ट सांगत होतो की एक ऑब्झर्वेशन आम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की गेल्या वर्षी जे फायनलिस्ट होते राजवीर आणि राज रेड इगल्स यांची सुद्धा ओपनिंगची सलामीची जोडी आणि बॉलिंग चांगली चालली होती म्हणून ते फायनलिस्ट होते. आणि आता सुद्धा आपण ग्लॅडिएटर मध्ये पाहत आहोत की त्यांची सुद्धा सलामीची गोळी चालली. हा मिड विकेटचा हिट पळवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. हा डायरेक्ट हिट असता तर कदाचित हा रनआउट झाला असता. एक थोडं कठीण परिस्थितीमध्ये एका अडचणीत किंग मेकर हा संघ सापडलेला की कारण की त्यांचे मोठे मोठे फलंदाज हे माघारी परतलेले आहेत. एक डगआउट सुद्धा मी पाहतोय की एक उत्साहाचं वातावरण सुद्धा नाहीये. एक त्यांचा सगळ्यांचा मॉरल डाऊन झालेला आहे. पाहू पण एक चांगला खेळाडू इथे आपण पाहतोय ब्रह्मेश. पाहू अंपायरचा डिसिजन काय येतो याच्यामध्ये. एक सेकंड आदित्य अंपायर डिसिजन घेत आहेत. मागे बॉल आलाय का एकदा चेक करा. षटकार गेलेला आहे. गुड शॉट. मी अजूनही सांगेन किंगमेकर या संघाला की तुमचा एक महत्वाचा खेळाडू क्रिकेट खेळतोय थोडं प्रोत्साहन त्याला तुमच्याकडनं मिळालं पाहिजे. हा यंगस्टर आहे जो तुमच्या संघाची धुरा एकटा सांभाळतो आहे. एक प्रोत्साहन त्याच्याकडनं त्याला तुम्ही तुमच्याकडनं हवं आहे आणि ते प्रोत्साहन तुम्ही द्यावं अशा पूर्ण ग्राउंडची अपेक्षा आहे. एक षटकार आलेला आहे. लास्ट 1 बॉल टू गो. नो चेंडू. पुन्हा एकदा फ्री हिट आणि धाव संख्या पुढे सरसावते 20 धावांवर. चला पुढचा चेंडू हा शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. पाहू याच्यावर किती मिड विकेटच्या टोलवलाय. पतू करतील. चांगला थ्रो आणि हा नॉट आउट. चला गुड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 21. अजून जिंकण्यासाठी 46 18 चेंडू मध्ये 46 धावा करायच्या आहेत.
तसेच इथे एक सहसमालोचक माझ्या बाजूला बसलेले आहेत, राजवीर संघाचे संघमालक. ॲज अ संघमालक म्हणून त्यांना मला विचारायचं वाटतं की या वर्षी जे आपण एक स्टेप वर येऊन ही स्पर्धा अपग्रेड केली त्याच्याबद्दल ॲज अ संघमालक तुमचं काय मत आहे? मला वाटतं स्कोर हवाय पतुला. 21 धावा. 21 धावा. 18 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता. निश्चित राज प्रीमियर लीग पहिलं पर्व जेव्हा सुरुवात झाली तेव्हा थोडंसं कॉम्पॅक्ट रूल्स बनवलेले होते आणि काही वेगळ्या पद्धतीने हे सामने खेळवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता आणि 5 टीम्स 5 संघमालक आणि तेच संघमालक पुन्हा एकदा पुढच्या तयारीनिशी उतरले आणि मला वाटतं ऑक्शन पासून आत्तापर्यंत ज्या स्टेप्स अपग्रेड होत गेलेल्या आहेत त्यामुळे निश्चित राज प्रीमियर लीग ही जी स्पर्धा आहे ती एका वेगळ्या पद्धतीने पुढे चाललेली असं सिद्ध होत आहे की मग त्याच्यामध्ये आणि हा झेलबाद झालेला दिसतोय. यस एक महत्वाचा एक शेवटचा होप किंगमेकर संघाचा पुन्हा माघारी परतताना आपल्याला दिसतोय. येस अँड माय फेवरेट प्लेयर मिस्टर कुमार माथले ऑन ग्राउंड. मला वाटतं जेव्हा कुमार माटले यांनी यस मी तुमच्याकडेच बघितलं मिथिल आंगणे, तुम्हीच नाही ते इथे ऑल द बेस्ट. माथले पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर माझ्याकडून 1001 रुपये खिशात ठेवलेले आहेत आणि मिथिल आंगणेकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. नाही, मिथिल आंगणे जीपे करणार त्याला, मी रोकडा देणार. चला पुन्हा आपण सामन्याकडे वळूया. येस जोग अपार्ट्स, पण माटले पण एक चांगला खेळाडू आहे आणि मागच्या वर्षी राजवीर मध्ये खेळलेला होता, या वर्षी मात्र तो कल्पेश शेलारकडे गेलेला आहे. मागच्या वर्षी जेव्हा राजवीर मध्ये तो फायनलिस्ट होता. येस येस येस. बॉडीचं वेट त्याने मागे टाकून जो शॉट खेळलेला आहे फ्रंट ऑफ द विकेट, एक अभूतपूर्व शॉट आपल्याला दिसलेला आहे. जर हा शॉट कोणी कॅमेरामध्ये कॅप्चर केला असता तर नक्कीच आपल्या राज प्रीमियर लीगचा तो लोगो बनला असता, जसा IPL मध्ये आपण बनवतो. तर चांगला असा फटका त्याने कार्पेट शॉट ज्याला आपण म्हणतो तसा मारला. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून इथे सांगावीशी वाटते की या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये जी कॉम्पिटिटिव्हनेस जी आहे ती गेल्या वर्षी आपण जर पाहिलं की 2 संघ जे फायनलिस्ट होते, राजवीर आणि राज रेड ईगल्स, आणि या वर्षी आपल्याला एक नवीन संघ विजेता किंवा उपविजेता म्हणून दिसेल. तर हेच या प्रीमियर लीगची खासियत आहे की दरवर्षी कुठला एक संघ हा बलाढ्य नसतो, 5च्या 5 संघ हे बलाढ्य असतात. तर त्या दिवशी तुम्ही कुठला खेळ दाखवताय, कसा खेळताय याच्यावर तुमचं पुढचं भवितव्य अवलंबून असतं. पुढचा चेंडू लो फुलटास होता, मिड विकेटच्या दिशेने टोलवला. पुन्हा एकदा मंगेश याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण. आणि मला या संपूर्ण सामन्याचं अपग्रेडेशन विषयी मी बोलत होतो. मागच्या वेळेस जे पारितोषिक होतं ते पारितोषिकही यावर्षी वाढलेलं आहे. काही प्रत्येक मालिकावीर असेल, वेल मला वाटतं येस चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने, थोडीशी मिसफिल्ड झालेली आहे श्रीपाद सालेकर यांच्याकडनं. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव घेण्यात यश आलेलं आहे किंगमेकर या संघाला. माटलेने जी शरीरयष्टी कमवलेली आहे त्या शरीरयष्टीच्या माध्यमातून सुद्धा माटले जेवढा जोर काढतोय चेंडू मारण्यासाठी तेवढा मात्र मिळत नाहीये. नक्कीच पुढचा हा सुद्धा एक खूप महत्वाचा खेळाडू आहे निंजासाठी, शुभम वाघ. याने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे या पूर्ण टुर्नामेंट मध्ये. आणि जे आपण ज्याला म्हणतो की एक स्टेप पुढे जायचं आहे त्यांना फक्त फायनल साठी. आखूड टप्प्याचा चेंडू आणि षटकार. यस माटले 1000 रुपये
अजून शुभमचा ओव्हर झाली ओव्हर झाली स्कोर झालेला आहे 31. जिंकण्यासाठी अजून 36. 12 चेंडू 36 धावा. मला आठवतंय की माटलेने जेव्हा हर्षद खेळायला आला टीम मध्ये इन झाला तेव्हा मला तेव्हा सांगितलेलं होतं की काका खास पुण्याहून बोलावून घेतलेला आहे. पुण्याला मला वाटतं शैक्षणिक कामासाठी किंवा सर्व्हिससाठी हा पुण्याला असेल आणि पुण्याहून खास इथे बोलावून घेतलेलं आहे त्याला क्रिकेट खेळण्यासाठी आणि खरोखर एक चांगला आणि गुणी खेळाडू हा हर्षद आहे. पतूच्या बॉलिंगला फेस करतोय. मला वाटतं हा बॅटिंग पॉवर प्ले असेल कारण की 5वी ओव्हर आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग सजवताना आदित्य भोसले मिड विकेटचा खेळाडू थोडा डीप होता त्याला थोडा तो एक लॉंग ऑफच्या दिशेने थोडा सरकायला लावलंय आणि 12 चेंडू 36 धावा. पाहू चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा झेल. तेजस घाग याच्याकडनं एक उत्कृष्ट झेल याने घेतला. येस द नेक्स्ट प्लेयर इज स्टेट. हा सुद्धा एक खेळाडू मला वाटतं याच्यावर सुद्धा बक्षिसांचा वर्षाव होण्याचा होऊ शकतो कारण की याचे सुद्धा आपल्या ग्राउंड मध्ये भरपूर फॅन्स आहेत. कोण इच्छुक आहे का षटकारावर बक्षीस देण्यासाठी? मला वाटतं मिथिल आंगणेला झटका बसलेला आहे की माटलेने 6 मारले माझे 500 गेले. टेटही मारू शकतो. मिथिल टेट साठी लावणार का 500 रुपये? टेट साठी 100 रुपये. हा फरक का मिथिल आंगणे? हा फरक का? 200 रुपये. येस टेट साठी 500 रुपये. एक चांगलं असं आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळते. RPL आणि जे आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहात ते फोर्स 1 लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात. आणि स्टेडियमच्या बाहेर वाजवणारे आलेले आहेत लगेच. एक फटका मारण्याचा प्रयत्न होता, षटकार मारण्याचा प्रयत्न होता, 200 रुपये खिशात ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न इथे फसलेला आहे टेट यांचा. आणि माटले कान मंत्र देतोय. माटले म्हणतोय की मला 1000 रुपये मिळाले तुला पण 500 रुपये घे म्हणजे 1500ची पार्टी करू. चला पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश तयार. चांगला फटका मारलाय. बॉल फॉलो थ्रू प्रयत्न होता, चांगला प्रयत्न होता शुभम यांचा. तरीही मला असं वाटतं आदित्य थोडे नाखुश आहेत की थोडं अजून थोडं धावलं पाहिजे होतं, एक कॅच घ्यायला पाहिजे होती कारण की त्यांना माहिती आहे की अशा मिस्टेक फायनल मध्ये चालणार नाहीत. तर आता जर आपण तयारीला लागलो तर फायनल मध्ये एक चांगला खेळ आपण दाखवू शकतो आणि फायनल मध्ये असणारा संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. राज ग्लॅडिएटर संघ आहे, त्यांच्याकडे सुद्धा एक चांगले खेळाडू फिल्डिंग मध्ये आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि माटले बॅक टू पॅव्हिलियन. ग्रामीण क्रिकेट मधलं सर्वात मोठं नाव ज्याच्या आगमनाने जमीन हलते, प्लेयर्स घाबरतात, बॉलर म्हणतात आम्हाला बॉलिंग टाकायची नाहीये, असे मोठे खेळाडू नितीन सावंत यांचं ग्राउंड मध्ये आगमन होतंय आणि 3 6ला 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लागू झालेलं आहे भरत मोरे यांच्याकडनं. बघा त्यांची चालण्याची पद्धत, धावण्याची पद्धत. आणि फक्त मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की हे
पॅक ग्राउंड आहे, सर्कल ग्राउंड नाही आहे, तर तुमचे बैठे फटके. पुढचा चेंडू घेऊन नितीन, चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. नितीनला अजून एक सांगायचंय की 1 षटकावर 1 डझन अंडी. देखते चला बॉल लास्ट टू गो. स्कोअर झालेला आहे 33. फक्त 2 धावा आलेल्या आहेत या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. शेवटचा चेंडू. हा काय चेंडू टाकला होता, हलक्या हाताचा चेंडू होता, परंतु अवांतर धाव. प्रथमेश किर्दत याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं की संघ मालक असून पूर्ण संघाची जबाबदारी त्याने त्याच्या खांद्यावर घेतली आणि स्वतः तो फील्ड मध्ये उतरून बॅटिंग बॉलिंग करतोय. शेवटचा चेंडू आणि हा कट अँड बोल्ड, टेट कट अँड बोल्ड. एका विचित्र पद्धतीने आपली विकेट टाकून माघारी परतताना टेट. पाहू पुढचा फलंदाज कोण आहे. पुढचे फलंदाज आहेत वैभव मोरे, लेजंड खेळाडू या संघाचे. स्टेडियम मध्ये असलेल्या सर्व रसिकांना मला एक सांगायला आवडेल की ज्या 2 प्लेयर्सनी या मैदानामध्ये उद्योग केले, पराक्रम केले, ते 2 प्लेयर्स म्हणजे आदित्य भोसले आणि निब्दे. वाटलं होतं की आदित्य भोसले आणि निब्दे समोरासमोर येतील, पण दोघांनी पराक्रम केले आणि त्या पराक्रमामध्ये मात्र आदित्य पुढे सरकला, निब्दे मात्र मागे राहिला. चला लास्ट ओव्हर. आदित्य पटापट सामना चालू करा, आपल्याला फायनल सुद्धा खेळवायची आहे. नाही 1 ओव्हर तुमचा फिक्स्ड बॉलर आहेत. कोणाच्या हाताला लागलंय. हो व्हेरी गुड, गुड डिसिजन, गुड कॅप्टनशिप. थोडीशी अग्रेसिव्ह कॅप्टनशिप पण आहे त्याची. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की लेजंडला त्यांनी बॉलिंग, एक प्लेअर कंपल्सरी स्लीप ठेवावा लागेल. स्लीप ठेवा, हो देऊ शकतो, बॉलिंग देऊ शकतो. लेजंड प्लेअर बॉलिंग टाकतोय आणि एक स्लीप मध्ये आपण तरी आपण इथे बघतोय की स्लीप मध्ये एक चांगला खेळाडू त्याने ठेवलेला आहे, तेजस घाग, जो यंग आहे, परंतु अजून सुद्धा संघाचे संघ मालक जे आहेत प्रथमेश किर्दत हे शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग करतायत. वा, स्वतः मिड विकेटला, लॉंग मिड विकेटला जाताना प्रथमेश किर्दत. सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. टाळ्यांबरोबर कच्ची भाज्या पण वाजायला लागलाय, बँड सुद्धा चालू आहे. 6 चेंडूंमध्ये 33 धावांचा आवश्यकता. 6 षटकार. चांगला फटका आहे इथे नितीनचा आणि नितीन बाद. जसं मी म्हटलं होतं की हा खेळाडू विकेटच्या मागे खेळणारा खेळाडू आहे आणि श्रीपाद त्याला रस्ता दाखवतोय पॅव्हिलियनचा. हा लास्ट विकेट आहे. चला परत पुन्हा आपण गेम कडे येऊया. 1 चेंडू झालेला आहे. बॅटिंग वर येतील नवीन प्लेयर, बॅटिंग वर येणार आहे आणि दोन्ही संघांनी हे लक्षात घ्यावं की ही शेवटची विकेट आहे. 9 विकेट गेलेल्या आहेत. अजून 2 विकेट आहेत, माफ करा. हलका चेंडू, चांगला असा चेंडू लेजंडचा. प्रमोद जगडे, एक चांगला अपॉर्च्युनिटी त्यांना मिळालेली आहे एका मोठ्या स्तरावर आपली बॉलिंगचं प्रदर्शन दाखवायची. मी अजून सुद्धा विनंती करतोय राज ग्लॅडिएटर संघाला की त्यांनी आपल्या टीमला जमवावं. हा सामना संपल्यानंतर 5 मिनिटांमध्ये सामना चालू होईल. हा चांगला फटका आणि ध्रुवीलकडनं मला वाटतं काहीतरी मिस जजमेंट होतं आणि हा चौकार. मी तेच सांगतोय की
या सामन्याचा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही फायनलच्या सामन्याला जाणार आहात, तर अशी खेळी हा 4 सुटणं आता तुमच्या हातात मॅच आहे म्हणून चालतंय, पण हीच जर एक अटीतटीची मॅच असती तर नक्कीच याचा उलटा परिणाम आपल्याला दिसला असता. पुन्हा एक चेंडू, पुन्हा एकदा मिडविकेट हा चेंडू मारलाय. पाहू शुभम फिल्डिंग करतात का, परंतु शुभम पेक्षा लांब चेंडू, सोहम चेंडू कलेक्ट करून प्रमोद यांच्याकडे फेकून एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे किंग मेकर या संघाला. धाव संख्या 39. चांगल्या पद्धतीने रोखला आहे निंजा या संघाने. जो संघ 5 पैकी 4 मॅच चेस करून जिंकला त्या संघाला त्यांना रोखण्यात यश आलेलं आहे. पुढचा चेंडू प्रमोद जागडेचा. वैभव कव्हर्सच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला आणि बॉल बॅटची आतली कडा घेऊन इथे आपण पाहतोय की आरपीएल मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या आज, आणि ही एक गोष्ट आपल्याला दिसते की लेजेंड बॉलिंग करतोय आणि लेजेंड बॅटिंग करतोय. तर ही एक सुद्धा गोष्ट पूर्ण झालेली आहे आणि वैभव यांच्याकडनं मिड विकेटला हा शॉट खेळला आहे आणि स्वप्नील यांच्याकडनं सर्कल मध्ये फिल्डिंग, आणि इथे ओव्हर संपलेली आहे. आणि अशा प्रकारे राज निंजा हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला दुसरा संघ ठरलेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. 5 मिनिटाचा ब्रेक, फक्त 5 मिनिटाचा ब्रेक. हे मिळणार आहे